नमस्कार. वृत्तकोशमध्ये मी श्रावणी अंगलकर तुमचं मनापासून स्वागत करते. वृत्तकोशची आज पहिली मुलाखत सीरीज चालू होत आहे आणि आज आपल्यासोबत आहे द पेपर रिव्हॉल्युशन फाउंडेशन ठाणे. तर आपण दररोजच्या ज्या रद्दी असतात त्या आपण अशाच फेकून देतो, पण ही ही जी फाउंडेशन आहे ती पेपर जी रद्दी आहे त्यातून मुलांना घडवते. तर ह्यांचा जो प्रवास आहे तो आपण आज पाहूया, जाणून घेऊया या सिरीजमध्ये. आज आपल्यासोबत आहे TPR फाउंडेशनच्या प्रतिनिधी अपर्णा आणि नीता. तर TPR फाउंडेशनबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, माझं नाव अपर्णा भीमराव तिडके आणि द पेपर रेव्होल्युशन फाउंडेशन या संस्थेसोबत मी 2016 पासून कार्यरत आहे. तर संस्थेबद्दल सांगायला गेलं तर 2016 साली द पेपर रेव्होल्युशन फाउंडेशन हे नावच नव्हतं. त्याच्या जागी आम्ही एक छोटा ग्रुप असा होता आमचा. तर रद्दी पेपर स्क्रॅप हे त्या एका छोट्या ग्रुपचं नाव होतं, जो की एक सोशल ग्रुप आम्ही कॉलेजमध्ये असताना सुरू केला होता एका छोट्या ॲक्टिव्हिटीपासून. आणि 2016 नंतर आम्ही त्यामध्ये म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा घेत राहिलो. जिल्हा परिषद शाळेंसोबत काम करत होतो. त्यानंतर 2019 या जानेवारी 2019 मध्ये आम्ही रद्दी पेपर स्क्रॅप जे आमचं एक छोटा ग्रुप होता त्याला एका फॉर्मल पद्धतीने, जे आपण म्हणतो की NGO असं रजिस्टर्ड आपण जसं करतो, तर त्याला फॉर्मली रजिस्टर केलं. त्यानुसार मग द पेपर रेव्होल्युशन फाउंडेशन हे त्याचं एक फॉर्मल आणि लीगल नाव असं झालं. आपली जी संस्था आहे द पेपर रेव्होल्युशन फाउंडेशन ही काम काय करते, तर आपल्या घरात जे रद्दी जमा असते, पेपर रद्दी असू देत किंवा मग भंगार असतो, ते आपण जमा करतो आणि त्यातून जे काही फंड्स जनरेट होतात ते मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जातात. तर हे काम आपण 2016 पासून सुरू आहे आणि हे करत असताना आम्ही म्हणजे बऱ्याचशा ठाण्यामध्ये बेसिकली ठाण्यामध्येच हे मेजरली आमचं काम सुरू आहे. आणि दुसरं प्रमुख लोकेशन म्हणजे मुलुंड इथे. हे 2 मेजर एरियाज आहे जिथे आपण लोकांशी जाऊन जास्त कनेक्ट करतो. त्यांना या कॉन्सेप्टबद्दल सांगतो की काय कसं प्रोसेस होते. तुमची जी काही 2 किलो रद्दी जरी असेल तर ती आम्ही जमा करून आम्ही कुठे त्याला वापरलं जाणार आहे त्याच्याबद्दल माहिती देतो आणि त्यांना तसं ते समजावून देतो. जेणेकरून त्यांनाही इच्छा होते की ओके मलाही या म्हणजे या सोशल ऑब्जेक्टिव्हसाठी मलाही माझं काहीतरी योगदान द्यायचं आहे बेसिकली तसं. ह्याचे फंड्स कसे म्हणजे आम्ही जे काही फंड जनरेट करतो त्याचं प्रमुख म्हणजे विक्रमगड तालुक्यामध्ये परे गाव आहे. इथे प्रतिभाशाली वर्ग म्हणून आमचा एक वर्ग, जो आमचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आम्ही म्हणतो याला, तो सुरू आहे. जिथे आम्ही एकूण 50 ते 70 विद्यार्थी आहेत आपले. त्यांच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपणच घेतो आणि त्यांना लागणारे सगळे म्हणजे एज्युकेशनल रिसोर्सच्या संदर्भात जे काही गोष्टी लागतात ते सगळे आम्ही प्रयत्न करतो की आमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत आम्ही कसे पोहोचू शकतो आणि म्हणजे फक्त रिसोर्स न म्हणता त्यांच्या करिअर कसं आम्ही घडवू शकतो. कारण की आमच्या इथे पहिली ते 10वी चे जास्त विद्यार्थी आहेत. त्याचसोबत 12वीचेही विद्यार्थिनी आहेत. तर या 10वी पास आउट जे विद्यार्थी आहेत, 12वी पास आउट विद्यार्थी आहेत, त्यांच्या पुढचं जे करिअर आहे ते त्याच्यासाठीही सपोर्ट त्यांना कसं करू शकतो. एकंदरीत हा एक आमचा गोल आहे आणि सोबतच जिल्हा परिषद शाळांसोबतही आम्ही कार्यरत आहोत. त्यांना पण जे लागणारे एज्युकेशनल गोष्टी असतात, मुलांच्यासाठी जे काही शैक्षणिक साहित्य लागतं तेही आम्ही प्रोव्हाइड करतो. आपल्याला सोशल वर्क करायचं तर नॉर्मली लोक पैसे घेऊन तर ही जी रद्दी विकून पैसे जे मिळतात त्यातून आपल्याला मुलांना शिक्षण देऊ शकतो, ही जी कल्पना ती मुळात कशी आहे? ओके. नमस्कार, माझं नाव नीता धोंगे. या प्रकल्पात किंवा या संस्थेच्या कामामध्ये मी अगदी सुरुवातीपासून आहे आणि ही संकल्पना जी आहे, जे आमचे फाउंडर आहेत प्रणव पाटील, तर त्यांच्या एका शिक्षिकेच्या मार्फत आम्हाला समजले की सोशल कॉज करायचा आहे, पण आपण काय करू. तर त्याच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झालेला की आपल्या घरामध्ये रद्दी जर आपण विकली आणि त्यातून जी काही अमाऊंट आपल्याला मिळते
ती आपण सोशल कॉजसाठी यूज करू शकतो. असा उपक्रम त्यांनी सुचवलेला. अपर्णा उन्हाळे असं त्यांचं नाव आहे. सो त्यांच्या या संकल्पनेतून हा उपक्रम पुढे सुरू झाला आणि सुरुवातीला आमच्या स्वतःच्या घराची रद्दी, त्याच्यानंतर आमचे नातेवाईक, आमचे मित्र-मैत्रिणी असं करत आता आमचे 200 पेक्षा अधिक डोनर्स आहेत ठाणे मुलुंडमध्ये, जे आम्हाला रद्दी डोनेट करतात. आता किती विद्यार्थी आहेत आतापर्यंत किंवा किती डोनर्स तुम्ही तुमच्या सोबत काम करता हे तुम्ही सांगितलं. पण एखादी असे विद्यार्थिनी आहेत ज्यांची भावनिक आठवण तुम्हाला आठवते, तर त्याबद्दल काही एक्सपिरियन्स शेअर करा. सो जसं अपर्णाने सांगितलं की आमच्या द पेपर रिव्हॉल्युशन फाउंडेशनचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट जो आहे प्रतिभाशाली वर्ग. तर प्रतिभाशाली वर्ग सुरू केल्यानंतर अनेक असे इमोशनल इन्सिडेंट्स झाले आहेत, जे की प्रत्येकाने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अनुभवले. तर माझा पर्सनली असा आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत, जसं तुम्ही ह्या गावाबद्दल समजून घ्याल किंवा जो भाग आहे त्याबद्दल समजून घ्याल, तर त्यामध्ये तुम्हाला समजेल की पूर्णपणे आदिवासी भाग आहे. शिक्षणाची अत्यंत कमी माहिती असलेला भाग आहे आणि शिक्षणामधून पुढे काय करू शकतो ह्याची खूप कमी कल्पना सगळ्या पालकांना. सो त्या पालकांची विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येतात, तर ते फक्त एकाच पद्धतीचे नव्हते. प्रत्येक विद्यार्थ्याची विचारण्याची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे बदलत होती. सो आमच्याकडे एक असं इन्सिडेंट सांगायचं झालं तर आमच्याकडे सायली नावाची विद्यार्थिनी सुरुवातीपासून येते. तर सायली ही अशी विद्यार्थिनी होती की तिला तुम्ही ॲक्च्युली सगळेच विद्यार्थी आमचे याच सरणीतले आहेत की तुम्ही त्यांच्याकडे बघून जर बोलता तर सगळे विद्यार्थी त्यांची मान खाली घालतील आणि हो आणि नाही या फक्त उत्तरामध्ये त्यांचं पूर्ण तुमच्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर असेल. सो ती जी विद्यार्थिनी होती, तर ती सुरुवातीला जसं सगळ्या विद्यार्थ्यांसारखी मान खाली घालून नजर खाली घालून बोलत होती आणि तिला इमोशनल नाही पण तिचा स्वतःचा फेशियल थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे ती थोडंसं आपण तिरकस म्हणतो ना, तिरकस बघते तिच्या नजरेमुळे. तर त्याच्यामुळे ना अजून जास्त आम्ही तिच्याशी बोलायला अडचण यायची. सो आम्ही जेव्हा डायरेक्टली तिच्याशी बोलायला लागलो, तर हळूहळू सायली बाळ असे आमची सगळ्या विद्यार्थ्यांचे आता हळूहळू बाळांमध्ये रूपांतर झाले. तर सायली आता आमच्यासोबत नजर देऊन बोलते. हा माझ्यासाठी पर्सनली खूप जास्त इमोशनल आतापर्यंतचा हे आहे आणि अचिव्हमेंट पण म्हणाल, कारण की आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणातून आम्हाला पुढे आणायचंच आहे. पण माणूस म्हणून समोरच्या माणसाशी बोलताना आपण कसं असायला हवं, आपले हावभाव कसे असायला पाहिजेत, तर यासाठी पण मुलांना घडवण्याचा छोटासा प्रयत्न करतं. तर कुठे ना कुठे सायलीमध्ये ती इम्प्रूव्हमेंट आम्हाला जाणवली आहे योग्यला 4 वर्षांनंतर. सो ती माझ्यासाठी इमोशनल गोष्ट आहे. ओके. सो मुलांना आता जसं शिकायला मिळतं इथे, पण हे जे डोनर आहेत जे मदत करतात, तर त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्याबद्दल आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे? सो पहिले तर म्हणजे सुरुवात आपण कशी केली होती की आपल्या घरात म्हणजे आपल्या घरातून मग नातेवाईकांच्या घरातून तशी रद्दी आपण जमा करत होतो आणि तेवढी म्हणजे फारशी पुरणारी नव्हती. आम्हाला ते कळत होतं की आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे नक्की. आणि म्हणजे एक एक खूपच सिम्पल कॉन्सेप्ट असल्यामुळे लोकांना जेव्हा आम्ही हे एक्सप्लेन करायचो, तर त्यामुळे त्यांना असं वाटायचं की ओके, म्हणजे मला जास्त काही एफर्ट घ्यायचं नाहीये. कारण की आपली प्रोसेस अशी आहे की जर तुम्ही एक डोनर आहात, तर आम्ही तुमच्यापर्यंत कुठल्या ना पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. मे बी तुमचे कोणी रेफरन्स असतील किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स असतील किंवा सोसायटी असते, तर तिथे आम्ही जाऊन लोकांशी बोलतो, सेक्रेटरीशी बोलतो की ओके, आम्ही रद्दी जमा करतो आणि ती रद्दी आम्ही स्वतःहून तुमच्याकडे येतो आणि ती कलेक्ट करते आणि तुम्हाला फक्त ती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी जमा करून ठेवायचं, जेणेकरून आमचे जे कोणते व्हॉलेंटियर असणार आहेत ते तुमच्याकडून येतील, ती रद्दी घेतील आणि त्याने मग तिची पुढची प्रोसेसिंग होते. सो ही कॉन्सेप्ट आम्ही सुरुवातीला असे छोटे वॉटर कॅम्प्स असतात किंवा कॅम्प्स आपण लावतो, अवेअरनेस कॅम्प्स असं लावतो, तर तशा पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला की जेणेकरून काहीतरी छोट्या ऍक्टिव्हिटी पण होते आणि त्या संदर्भात लोक आपल्यासोबत माहिती करण्यासाठी पण येतात. तर ही एक सुरुवातीची प्रोसेस होती. त्यानंतर सोसायटीजची म्हणजे लार्जली असं सोसायटी सेक्रेटरी किंवा त्यांची कमिटी असतो त्यांच्यासोबत जाऊन बोलणं
त्यांच्यासोबत एक मीटिंग घेणं, त्यांना फॉर्मली सगळ्या गोष्टी कशा आहेत, म्हणजे आमची ऑर्गनायझेशन एक व्यवस्थित काम म्हणजे सगळ्या गोष्टी फुलफिल करते. असं काहीच नाहीये, की जे काइंड ऑफ फ्रॉड असल्या कारणाने असं काही नाहीये. तर ते पटवून देणं गरजेचं असतंच नक्कीच. सो ती सगळं हे करून जेव्हा आम्ही त्यांना सांगतो, तर त्यानुसार लोकं आमच्याशी खूप जास्त प्रकारे कनेक्ट करत गेले. तर हे जे बाजू आहे, की तुम्ही काय करतायत, हे जेव्हा आम्ही सांगत गेलो त्यांना, तर त्यांचा प्रतिसाद असा होता, की आम्ही ज्या डोनर्सशी आता कनेक्टेड आहोत, त्यांचे काही कार्यक्रम असतील, जिथे समजा त्यांचे वार्षिक काहीतरी कार्यक्रम असतात सोसायटीमध्ये किंवा मग कुठलेही त्यांचे दुसरे कोणी रेफरन्सेस असतात, त्यांना जेव्हा ते सांगतात, ते पटवतात आमच्या पेपर रेव्होल्यूशन फाउंडेशनच्या रद्दी कलेक्शनबद्दल, तर ते स्वतःहून इतक्या इन डिटेल माहिती देतात, की त्यांना खूप कंप्लीटली एकदम समजून गेलं, की ह्यांची काय-काय स्टेप्स काय आहेत त्यांचे आणि ते खूप कॉन्फिडेंटली सांगू शकतात. सो असे पण खूप सारे डोनर्स आमच्याशी जुळले गेले आहेत. त्यासोबत आम्हाला म्हणजे लोकं जे इथे होते, पण काही कारणामुळे कुठेतरी शिफ्ट व्हायला लागले. ते पण आम्हाला काही ना काही मॉनिटरी डोनेशन असेल, त्या निमित्ताने असे कनेक्टेड आहेत. जेणेकरून त्यांना माहिती आहे, की ओके ह्यांचं कार्य जे आहे ते एकदम व्हॅलिड आहे. आम्ही बघितलं आहे. सगळे जे व्हॉलंटिअर्स आहेत खूप प्रामाणिकपणे पहिल्या रविवारी तिथे जाऊन कलेक्शन करतात. ते एकदम व्यवस्थितरित्या सगळं करतात. त्याच्यामुळे डोनर्सला ते पटवून म्हणजे हे होतं. सो त्यानुसार ते इतर लोकांपर्यंत पण ते पॉझिटिव्हली खूप जातंय. तर हा रिस्पॉन्स आणि हे जे पॉझिटिव्ह फीडबॅक मिळते त्यामुळे मग अनेक अजून लोकांपर्यंत पोहोचायची जी ऊर्जा म्हणतो आपण ती मिळते. सो एकंदरीत खूप छान रिस्पॉन्स आहे असं. ओके. आता जे रद्दी कलेक्शन आहे, तो कोणता एरियात येतं? ओके. सो आपला मेजर जो एरिया आहे तो ठाण्यामध्ये आहे. सो ठाण्याचा संपूर्ण एरिया सिटी आपण जे म्हणतो नौपाडा असेल, लोकमान्य असेल आणि घोडबंदर रोड जे काही आहे तिथपर्यंत. दुसरा प्रमुख म्हणजे मेजर लार्जर झोन आहे तो मुलुंड आहे. सो मुलुंडमध्ये आपण कलेक्शन आपली करत असतो. सो हे 2 प्राईम रिजन आहे. पण त्याशिवाय अजून पण म्हणजे समजा मुलुंड कनेक्टेड आहे नाहूर, भांडूपशी. असे जे झोन आहेत, तर तिथपर्यंत पण काही डोनर्स आहेत जे आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. तर इथलेही आम्ही रिस्पॉन्स त्यांचे हे करून, की आम्हाला जसं व्हॉलंटिअर अवेलेबल करून देता येतं, तर त्यांना अवेलेबल करून तिथलं कलेक्शन्स आम्ही करतो. सो मुलुंड, ठाणे हे 2 प्राईम झोन. द पेपर रिव्होल्यूशन फाउंडेशन यासाठी जे पुढच्या काही प्रवासासाठी तुमचे काही स्वप्न आहे? सो पेकर रेव्होल्यूशन फाउंडेशनचा जसं आम्ही आता सगळ्यात प्रमुख जो प्रोजेक्ट आहे तो प्रतिभाशाली बसचा. तर तिथल्या विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच या भागामध्ये काम करत असताना हा भाग असा वाटतो की इथे लोकांपर्यंत गोष्टी पोहोचत नाहीयेत. तिथल्या जे आपण ठाण्यामध्ये असताना, मुंबईमध्ये असताना आपल्याला आपल्या तर म्हणजे अवती-भोवती असलेल्या मुलांपर्यंत पण ज्या गोष्टींची माहिती असते, ती इथल्या मुलांपर्यंत नाही पोहोचत. आणि दुसरी बाजू अशी पण आहे, की इथले मुलं तितके काय म्हणतात, ती जी क्युरिओसिटी असते, तर ती पण कुठे ना या गोष्टींमुळे ती कमी होते. असं नाहीये, की तेच जबाबदार आहेत किंवा अ, काही रिसोर्स येत नाही, तर ते दोन्ही बाजूने हे होतंय. सो प्रमुख एकच आहे, की इथला हा एज्युकेशन सेंटर आम्ही कसा येणाऱ्या काही वर्षांमध्ये लाइक स्किल बेस्ड सेंटर कसा बनवू शकतो, जेणेकरून इथल्या भागामध्ये म्हणजे सध्या तरी आम्ही हा जो माडाचा पाडा आहे, करे माडाचा पाडा, त्याच्यात छोटे-छोटे पाडे आहेत अजून इथे. तर तिथल्या भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही सध्या पोहोचू शकत आहोत. तेवढीच आमची आत्ताची कॅपॅसिटी आहे सध्या. पण येणाऱ्या काही वर्षांमध्ये आम्ही इतके म्हणजे प्रयत्न करू, की इतर पण या भागाला अजून त्याचे एक्सप्लोर करू. इथल्या विद्यार्थ्यांपर्यंत जे स्किल्स रिक्वायर्ड आहे, आत्ताच्या घडीला ज्या गोष्टी त्यांना पुढच्या करियर डेव्हलपमेंटसाठी रिक्वायर्ड आहे, ते कशा पोहोचू शकतो, त्याच्यासाठी त्यांना सक्षम कसं करू शकतो आणि हा सेंटर त्यांना पूर्णपणे कसा सक्षम करेल एकंदरीत, सो दॅट ते त्यांचा करियर अजून छान प्रकारे घडवू शकतील. त्यांना जे वाटतं, त्यांचं जे स्वप्न आहे, ते कसे आम्ही पूर्ण करू शकतो, ह्याच्यामध्ये आमचा सपोर्ट आम्ही किती करू शकतो, ते येणाऱ्या काही मे बी 5 ते 10 वर्षांचं स्वप्न आहे असं नक्कीच. सो आता जे तुझं स्वप्न आहे म्हणजे द पेपर रिव्होल्यूशनसाठी तर आता तरुणांना जॉईन व्हायचं आहे किंवा डोनर कलेक्शनसाठी व्हॉलेंटियर्स पाहिजे तर
ते कसं तरुणांनी व्हायला पाहिजे ते, किंवा तरुणांसाठी काही खास संदेश आहे का सोशल वर्कसाठी? मला एक पॉइंट असा मांडायला आवडेल, की आम्ही सगळे जे आता जे मेंबर्स आहोत, व्हॉलंटिअर्स आहोत, आम्ही पूर्णपणे आपण ही जे आमचा प्रोजेक्ट आहे, तर त्याच्यावर तर काम करतच आहोत. पण सोबतच आम्ही प्रोफेशनली पण आमच्या करिअर्समध्ये आम्ही फुल टाईम जॉब करतोय. सो फुल टाईम जॉब करत असताना ही गोष्ट करणं ही इतकी डिफिकल्ट नाहीये हे मला म्हणजे मी सांगू शकते. कारण की गेले 2016 पासून आम्ही दोघीही आणि इतर पण मेंबर्स आमच्यासोबत जे जुळलेले आहेत, आम्ही तसंच हे करतोय, की एज्युकेशन आणि देन मग ही ॲक्टिव्हिटी. कारण की ती आमची एक आवड होती आणि एक असं होतं, की ओके आपण यंग असल्याने सोशली काहीतरी आपल्याला देणं भाग आहे आणि ही जी मनाची जी म्हणजे हे जे अंडरस्टँडिंग आहे, ही जी माहिती आपल्या स्वतःला जे आपण समजवतो किंवा आम्ही समजून घेतली तेव्हा, तर ही खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं, की आपले सगळं प्रोफेशनली आपल्याला करियर वाईज ग्रो करायचंच आहे. पण कुठेतरी हे करत असताना आपण आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतो. हे वाक्य हे वाक्य खूप लवकरच कळालं होतं आणि ते खूप म्हणजे महत्वाचं होतं त्यावेळेला. त्यानुसार मे बी आम्ही पण जशी आमची ऑर्गनायझेशन मोठी होत गेली, त्यानंतर आम्ही पण त्याच्यासोबत मोठं होत गेलो आणि शिकत राहिलो. अजूनही शिकतो आणि परत शिकायचं आहे नक्कीच. सो आत्ताची जी पिढी आहे जी आता एज्युकेशन घेते 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन करतात आहे. त्यांना सगळ्यांनाच त्यांच्या करिअरबद्दल खूपच चिंता असते, जे की आम्हाला पण दिसतं म्हणजे ओके आता काय पुढे पण ते सगळं फिगर आउट करताना थोडा वेळ आपण आपल्या इतर आपण जे बाजूला बघतो, की काही कोण कोण असं गरजू आहे ज्याला मी माझं थोडंसं काहीतरी पर्सेंटेज देऊ शकतो. मे बी खूप छोटा 1% पण देऊ शकतो. ही मानसिकता ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार आम्ही ठाण्यामध्ये काम करतो, मुलुंडमध्ये काम करतो. तर तिथल्या जे यंग कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत त्यांना ट्राय करतो, की आम्ही अप्रोच करायचो, की आमचे जे कलेक्शन ड्राईव्हज असतात, रद्दी कलेक्शन ड्राईव्हज असतात, जे की महिन्याच्या पहिल्या रविवारी असतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी हे 2016-17 पासून सलग सुरू असणारी गोष्ट आहे. तर त्या कलेक्शन ड्राईव्हमध्ये ते कसे इन्व्हॉल्व होऊ शकतात, जेणेकरून त्यांना पण एक सोशल एक्सप्लोजर आम्ही देऊ शकतो. त्यांना पण एक सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये कसे ते इन्व्हॉल्व होऊन काम करतात आणि ते एकंदरीत कुठे युटिलाइज होतं त्याची त्यांना माहिती मिळते. सो ह्या गोष्टीमध्ये आम्ही इन्व्हॉल्व कसं करू शकतो याच्यासाठी नक्की अप्रोच करतो. आणि नक्कीच डोनेशन्स तर जसं मी म्हटलं, की या एज्युकेशन सेंटरला मोठं करायचं आहे त्याच्यासाठी डोनेशन्स खूपच गरजेचं आहे आणि प्रमुख गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांना जे कोणी आम्हाला सपोर्ट करण्याच्या विचाराने आमच्यापर्यंत पोहोचतात, त्यांना आम्ही नक्कीच ही गोष्ट सांगतो, की खूप लहानशी जी लहानसा जो सपोर्ट ते करू शकतात तो म्हणजे त्यांच्या घरातली रद्दी. त्यांच्या घरातली रद्दी ते कशी आमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि एकंदरीत त्याचा कसं डोनेशनमध्ये आम्ही त्याचा उपयोग करू शकतो. तर तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याची आमचं स्वप्न आहे. आता जो आपला प्रतिभाशाली वर्ग आहे, पेपर रिव्हॉल्युशन फाउंडेशन कनेक्ट, सो हा सगळा जो प्रवास आहे किंवा हे सगळं आता चालू आहे, तर त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या का? अडचणी म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रकल्प सुरू केला ना, तर त्यावेळेस आम्हाला अडचणी दिसल्या नाहीत. हळू-हळू आम्हाला अडचणी दिसायला लागल्या. आणि अडचणी सुरुवातीला अशाच होत्या, की ज्यांच्यासाठी काम करायचं तर त्यांना इथे कसं बोलवायचं? जे आमचे विद्यार्थी. तर आम्ही सुरुवातीला जे म्हटलं, की 5-6 विद्यार्थी, त्याची संख्या 15 विद्यार्थी. तर तो कुठेतरी आम्हाला टप्प्यानुटप्प्या समजत किंवा अडचण आलेला विषय आहे. ह्या विद्यार्थ्यांना आम्ही 5-6 विद्यार्थ्यांनाच फक्त नाही करू शकत. हे खूप जास्त संख्या आहे मुलांची. तर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं हा पहिला टप्पा झाला. मग त्याच्यासाठी आम्ही सर्व्हे करायला लागलो गावात. आजूबाजूला अनेक पाडे आहेत. त्या पाड्यांमध्ये जाऊन सर्व्हे करणं, घरची जशी जनगणना आपण करतो तसं जाऊन तुमच्या घरात किती मुलं आहेत, मग कोणत्या इयत्तेत आहेत, तुमचं शिक्षण काय झालंय, मग तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवता का? अशा सगळ्या सर्व्हेमधून मग विद्यार्थ्यांना आम्ही कसं वर्ग सुरू केलाय, तुम्हाला त्याची छान मज्जा येईल आमच्या वर्गात आल्यानंतर, हे सगळं समजावून द्यायला लागलो. तर त्यासाठी मग पाड्यांमध्ये फिरणं,
ही खरं तर अडचण नाही, आमची सुरुवात होती मुलांना गोळा घालण्याची. की त्याच्यानंतर मुलांना रेग्युलर इथे आंबवण्याची ही खरं तर एक चॅलेंज होतं. कारण की विद्यार्थी म्हटलं की चंचलपणा त्यांच्यात आहे. ते एका जागेवर स्थिर नाही राहू शकत. म्हणजे तुम्ही खेळायला बोलवलं तर ते दिवसभर येतील. पण आपण जे शेड्यूल म्हणतोय की मुलांना आपण सगळ्या टप्प्यांमध्ये पूर्ण करायचे म्हणतो. तर त्यासाठी मुलं नाहीयेत तेवढी प्रिपेअर आणि त्यांची मानसिकता नाहीये. तर मग त्यांना त्याच्यासाठी रेग्युलर आणणं, त्यांच्या पालकांशी सतत कनेक्टमध्ये राहणं, की मुलांना पाठवा तुम्ही आणि मुलांना त्याच्यामध्ये आवड निर्माण करून घेणं, हे एक चॅलेंज होता. त्याच्यासाठी मग हळू आता म्हणजे त्याच्या बाबतीत पण आम्ही असं एक साध्य करू शकलो ते म्हणजे, की आमचे आता विद्यार्थी आता 4 वर्षानंतर आम्ही सर्व्हे नाही केलाय यावर्षी. याचं कारण की आमचे विद्यार्थी स्प्रेड करतात आता आमचा वर्ग आणि त्यांच्या मार्फतच अनेक नवीन विद्यार्थी येतात. त्यामुळे सध्या सर्व्हे करायचं थांबवलंय आम्ही. जे विद्यार्थी आमची पब्लिसिटी सगळीकडे करतात, की आम्ही अशा-अशा वर्गामध्ये जातो, तर तुम्ही पण या म्हणे. सो असं आहे ते एकंदरीत प्रतिभाशाली वर्ग. सो जसं मी त्याने म्हटलं की विद्यार्थ्यांना इथे आणणं. सो एज्युकेशन सेंटर तर हो, पण त्यातून त्यांना काय मिळतं हे त्यांना थोडंसं आम्हाला ॲक्टिव्हिटी थ्रू किंवा मग असं शिक्षण कसं आपण देतोय, कशा प्रकारे देतोय किंवा काही गोष्टी इथे अवेलेबल करून देते. कॉम्प्युटर असेल, ज्या गोष्टी शाळेमध्ये नाही आहेत, तर त्या त्या एकंदरीत त्यांना अवेलेबल करून देणं. त्याच्यामार्फत मे बी काही ऑनलाईन त्यांना इंटरेस्टिंग काहीतरी गोष्टी त्यांना दाखवणं. तर त्या सगळ्या गोष्टी पण सोबतच दुसरा एक मुद्दा आहे त्यांचे पालक. सो पालकांचा पण ते विश्वास म्हणजे त्यांचा विश्वास आम्हाला हे करून घेणं अ, ते खूप वेळ लागला एकंदरीत. म्हणजे आम्ही 2020-21 त्या दरम्यान हे सगळं प्रकल्प सुरू केला. पण त्यावेळेस असं होतं की आम्ही वाटप करत होतो. म्हणजे आपल्या गोष्टी म्हणजे जसं की त्यांना लागणाऱ्या गोष्टी आपण विकतो. त्यानुसार आम्ही त्याच्यानंतर दिवाळी सेलिब्रेशन सुरू केलं. म्हणजे इथे प्रत्येक वर्षीची दिवाळी म्हणजे इथेच असते असं. सो त्यानुसार थोडे पालक येत गेले. पण एकंदरीत त्यांच्या पाल्याचं शिक्षण कसं चांगलं होणार आहे किंवा त्याच्यासाठी आम्ही आहोत त्यांच्यासोबत हे त्यांना पटवून द्यायला थोडासा वेळ गेला आणि एकंदरीत 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, तिसरं, चौथं हे करत आत्ता म्हणजे आम्ही प्रत्येक महिन्याला एक पालक सभा नक्कीच घेतो. तर त्या पालक सभेमध्ये जेव्हा ते पालक येतात त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतात किंवा त्यांना आम्ही जेव्हा सांगतो, तेव्हा कुठून तो एक रिलेशन जो आहे तो आता खूप स्ट्रॉंग झालेला आहे. म्हणजे स्वतःहून पण काही पालक आहेत जे कॉन्टॅक्ट करतात आणि मग म्हणजे त्या पाल्याबद्दल आपल्याला काय गोष्टी त्यांना जे खटकतायत किंवा याचा प्रश्न मला सापडत नाही तर त्याबद्दल विचारतात. सो हे रिलेशन थोडंसं स्ट्रॉंग करण्यासाठी थोडा वेळ गेला आणि तो आता खूप छान प्रकारे डेव्हलप झाला. पण त्याला वेळ दिला आम्ही आणि एकंदरीत ते थोडंसं सुरुवातीला थोडंसं स्लो प्रोसेस होती. पण आता नक्कीच खूप छान झालेली आहे. सो माझा एक अजून एक प्रश्न होता. आता आपण कसं या पेरू भागात करतो आणि तुम्ही वेगवेगळ्या पाड्यात मुलं इथे बोलावणार. तर असं पुढे जाऊन तुमची इच्छा आहे का की अजून महाराष्ट्रातली जी गाव आहे सिटीमध्ये नॉर्मली एज्युकेशन मिळतं किंवा कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, तर त्याच्या सुविधा असतात. पण जेव्हा गावात आपण येतो तेव्हा त्या सुविधा मिळत नाही. तर मग त्यासाठी तुम्हाला एक्सप्लोर करायचं आहे का पुढे जाऊन? बेसिकली आम्ही जो फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणतोय प्रतिभाशाली वर्ग, तर सध्या तरी आमचा पूर्ण फोकस या विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर याच्यावरच आहे. आणि जसं म्हटलं की हा छोटासा पाडा आहे. याच्या आजूबाजूला अनेक असे पाडे आहेत, जिथे आम्ही सुरुवातीला पण काम केलंय. मोहंदल पाडा म्हणून जो आहे, तर तिथल्या विद्यार्थ्यांसाठी मदत. तो हा भाग असा आहे की जेवढे तुम्ही आतमध्ये जाल, तर तेवढे अजून गरजा विद्यार्थ्यांना शिक्षणाची कशी आहे ते पोहोचेल. ते समजेल. तर त्याच्यामुळे ना इथेच हा जो स्किल सेंटर आहे, तो आम्ही अजून कशा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू, जेणेकरून हा भाग छोडून ना त्याच्यामध्ये एकदा त्याच्या सुविधा भोगायला लागला, की त्याच्यानंतर आम्हाला आवडेल इतर भागांमध्ये देखील काम करायला आवडेल. सो मगाशी आपण जेव्हा पेपर इव्हॉल्युशन फाउंडेशनबाबत बोलत होतो तेव्हा प्रतिभाशाली वर्गाचं उच्चारण आलं आणि मग प्रतिभाशाली वर्ग नक्की काय आहे, कसा चालवला जातोय याबद्दल थोडंफार माहिती सांगाल? सो प्रकल्प सुरू केला तो खरं तर आम्ही नाही, प्रतिभा हिलिंग असं आमच्या मॅडमचं नाव आहे, ज्या या गावच्या स्थानिक आहेत.
स्वतः शिक्षिका आहेत त्या. तर त्यांनी या गावामध्ये 5-6 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली होती आणि जेव्हा आम्ही इथे पोहोचलो, मॅडमपर्यंत पोहोचलो, त्यावेळेस इथला परिसर पाहून, इथल्या विद्यार्थ्यांची गरज पाहून आणि जसं मी म्हटलं, की अवेअरनेस किती आहे शिक्षणाचा आणि आम्ही शिक्षणासाठीच काम करत होतो. त्यामुळे ते जुळून आल्यामुळे आम्हाला शिक्षण इथे पोहोचवणं हे नक्की झालं आमच्यासाठी, की इथल्या मुलांसाठी शिक्षणाचा आपण पुरवठा कसा देऊ शकतो. शैक्षणिक वस्तूंचा सुरुवातीला आम्ही पुरवठा केला. जेव्हा आम्ही मॅडमला भेटलो त्यावेळेस इथल्या गरजा अगदी बेसिक होत्या, की आम्हाला वह्या नाहीयेत, विद्यार्थ्यांसाठी शिकवायला बोर्ड नाहीये. तर ती रिक्वायरमेंट आम्ही सगळ्यात पहिले आम्ही पूर्ण करायला इथे आलो. त्याच्यानंतरचा आमचा हा प्रवास, की विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर, पालकांना पाहिल्यानंतर, परिसर पाहिल्यानंतर, की इथे गरज काय आहे. तर आपण ज्या उद्देशाने काम करतोय संस्थेमध्ये, तर तो उद्देश कुठेतरी या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण पूर्ण करू शकतो. म्हणून प्रतिभाशाली वर्ग हा सुरू झाला. प्रतिभाशाली वर्गाचं स्वरूप जे आहे, जसं आम्ही म्हटलं, की आमचं स्वप्न आहे, की याला स्किल सेंटर बनवायचं. तर प्रतिभाशाली वर्गाचं स्वरूप देखील आम्ही तशाच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. 2 शिक्षक शिकवतात. मॅडम ऑफकोर्स आहेत. त्याच्यानंतर आमचे दुसरे शिक्षक आहेत. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम करतोय आणि जसं गरज आहे, जसं आम्ही मगाशी म्हटलं, की जेव्हा भोवताली परिस्थिती समजून आपल्याला समजतं, की शिक्षणाची काय गरज आहे आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये. तर जसे गव्हर्नमेंटकडून शिक्षणामध्ये बदल घडत असतात, की मुलांच्या आत्ताच्या गरजा या त्यांच्या प्राथमिक ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पूर्ण करणं हे आहे. तर त्या पद्धतीने आम्ही मग आमचं स्वरूपामध्ये काम करायला सुरू केलं. FLN आपण जे गव्हर्नमेंट थ्रू आपल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमामधला जो बदल आहे FLN च्या बाबतीत, तर तोच आम्ही इथे राबवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फाउंडेशनल न्यूमरसी आणि लिटरसी, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या बेसिक गोष्टी प्रत्येक विषयामधल्या मराठी, गणित, इंग्लिश ह्या सगळ्या विषयांमधल्या बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हे शिक्षक जे आहेत त्यांचे काम करतात. विद्यार्थ्यांना याच्या व्यतिरिक्त त्यांच्या परीक्षांमध्ये किंवा त्यांच्या कॉलेज, आमच्याकडे 1ली ते 10वीचा जसा वर्ग आहे तसे कॉलेजला जाणारे काही विद्यार्थी आहेत, जे ऐच्छिकरित्या इथे येतात. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस एकच विद्यार्थी 10वीचा होता, जो आवडीने यायचा, अभ्यासाला बसायचा. तर त्याच्यानंतर सुरुवात झाली 10वीच्या विद्यार्थ्यांची, 12वीच्या विद्यार्थ्यांची. सो हे जे विद्यार्थी आल्यानंतर यांना आमच्या मार्फत शिकवलं नाही जात ॲज सच, त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो. कारण जसे शिक्षक आहेत आमचे, की आमचे 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. पण या मोठ्या वर्गाला देखील आवड निर्माण कशी होईल, त्यांचा अभ्यासातली कन्सिस्टन्सी कशी राहील, ते या वर्गामध्ये येऊन कसे त्यांचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे त्याचा सराव करू शकतात का, ह्या सगळ्या सोयी इथे करून दिला. जसं की कॉलेजला जाणाऱ्या मुलांना थोडासा कम्प्युटरचा बेस देणं, त्याच्यानंतर जे लहान वर्ग आहेत त्यांना वेगवेगळ्या खेळांमार्फत शिकवणं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेणं, त्यांना प्रॅक्टिकल लर्निंग शिकवणं, निसर्गाच्या सानिध्यात राहून शिकवणं, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे करतो. दिवसभराचं आमचं शेड्यूल ठरलेलं आहे. सकाळी विद्यार्थी येतात, सुरुवात प्रार्थने करतात, त्याच्यानंतर थोडासा व्यायाम करतात, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवला जातो, जो आम्ही विद्यार्थ्यांसाठी ठरवला आहे, की या बेसिक गोष्टी यायला हव्यात. त्याच्यानंतर विद्यार्थी खेळतात आणि म्हणजे खरं सांगायचं झालं तर विद्यार्थी या प्रतिभाशाली वर्गामध्ये दिवसभर राहू शकतात. आता मे महिन्याची सुट्टी आहे तर विद्यार्थी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे राहू शकतात, खेळू शकतात. त्यांना छान परिसर आहे, सगळे खेळण्याच्या सुखसुविधा आहेत. त्यामुळे विद्यार्थी आनंदाने दिवसभर असतात इथे. सो एक एकंदरीत स्वरूप प्रतिभाशाली वर्गाचं हे आहे. आणि शिक्षणासोबत जसं मी मगाशी म्हटलं, त्यांच्या सर्वांगीण विकासावर पण प्रयत्न करतोय, की काम कसं करू. शिक्षणाच्या जे 2 पायऱ्या आहेत, जसं की प्रॅक्टिकल लर्निंग आणि त्यांचं ऍक्च्युअल जे अभ्यासक्रम आहे त्यातलं शिकवणं. तर आमच्या जर मी मॅडमचं नाव घेतलं, प्रतिभा हिले मॅडम, तर त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केलेला आणि त्या शिक्षिका असल्यामुळे त्यांना अभ्यासक्रमाची खूप जाण आहे. जे प्रायमरी शिक्षण आहे त्याचे बाबतीत. सो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ शकतो, की या विद्यार्थ्यांना कसे शिकवलं जातं, त्यांचा प्रवास काय आहे. सो थोडा अभ्यासक्रमाचा जो भाग आहे तो आमच्या मॅडम घेतात. तर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ शकतो विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया वगैरे.
थँक्यू नीता आणि तर आता आपण जे प्रतिभाशाली वर्गाबद्दल बोललो तर ज्या शिक्षिका आहेत प्रतिभा सो आपण त्यांच्या सोबत थोड्याशा गप्पा मारू. थँक्यू सो मच. प्रतिभाशाली वर्ग आपण सतत नुसतं असं नाव ऐकत आहोत तर ज्यांनी प्रतिभाशाली वर्ग सुरू केला होता त्या प्रतिभा मॅडम आपल्यासोबत आहेत तर त्यांना आपण त्यांच्याकडून आपण प्रवास जाणून घेऊया. तर मॅम आपण प्रतिभाशाली वर्ग जे सुरू करायचं होतं त्याची कल्पना तुम्हाला कशी आली? नमस्कार, मी प्रतिभा हिलीम. मी पहिली प्राथमिक शिक्षिका होते जिल्हा परिषद शाळा भिवंडी येथे. पण कोरोनामुळे आणि माझ्या आजारपणामुळे मला गावी यावं लागलं अचानक. आणि त्या वर्षी म्हणजेच 2020 साली कोरोना आल्यानंतर जून महिन्यामध्ये जेव्हा प्रथमतः आमच्या जिल्हा परिषद शाळेत म्हणजे माझ्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेची मुलं पुस्तक वाटप करू म्हणजे पुस्तकं घेऊन गावी जात होते. तर मला एक कारण मी शिक्षिका असल्यामुळे मला एक कल्पना सुचली का ही मुलं आता घरी जाऊन पुस्तकं तसंच ठेवणार आहेत किंवा ठेवतील. इथे काय तसं त्यांना फोन नाही आहेत मोठे आणि त्यांना काही अभ्यासला ऑनलाईन अभ्यासक्रमाचं काहीच नाही आहे. मग मला एक कल्पना सुचली कारण मी जर ह्या मुलांना शिकवलं किंवा आपल्या पाड्यातल्याच मुलांना मी बोलवलं तर पण कोरोनामुळे कोण पाठवेल ही पण शंका होती. पण मग मी नंतर माझ्या घरच्याच मुलांना म्हणजे साधारणतः 8-9 मुलांना मी पहिल्यांदा माझ्या घरचीच मुलं म्हणजे हिलीम परिवारातली मुलं मी बोलवली. माझ्या पुतल्याची माझ्या चुलत दिरांची वगैरे मुलं आली आणि त्यांना मी शिकवायला लागले. त्यांचा मी अभ्यास घ्यायला लागले. त्याबरोबर मग माजी सरपंच होते आमच्या गावातले जगन्नाथ हिलीम ते एक दिवशी मला भेटायला आले आणि मला बोलायला लागले काकी तू छान काम करतेस छान बोलतेस तर तू असं कर ना आपल्या गावातल्या मुलांना बोलव आणि शिकव. काय शिकवेन दे पण आपल्याकडे कोरोना आहे कोणी बंदी घातली काय नाही आपण जास्त मुलं नाही बोलवायची आपल्या आजूबाजूच्या पाड्यातली जी काही येतील की. मग मी तेव्हापासून साधारणतः 20 जुलै 2020 पासून मी वर्ग चालवायला घेतला म्हणजे वर्ग म्हणून मी शिकवायला लागले. तर त्यामध्ये पहिलीपासून तर 7वी पर्यंतची मुलं होती. आज जी 4ला 3रीला मुलं आलेली आज ती 12वीमध्ये गेली आणि 10वीची परीक्षा होऊन उत्तीर्ण झालेली आहेत. आणि ह्या मुलांनी पुढे स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं आणि आपल्या शाळेचा गावाचा आणि स्वतःचाही विकास करावा अशी एक इच्छा आहे. कारण खेड्यामध्ये जे आई वडील अशिक्षित आहेत त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता नाही आहे असते. त्यामुळे मी त्यांना प्रोत्साहन म्हणून एक मला असं वाटतं का मी एक माझ्या परीने या मुलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रतिभाशाली वर्ग आणि द पेपर रिव्होल्यूशन फाउंडेशन हे कनेक्ट कसं झालं? 2020 साली एक दिवस अचानक मला फोन आला आमच्या गावातल्या माजी सरपंचांचा उपसरपंचांचा. ते माझ्या घरी आले. माझी त्यांची एकदाही ओळख नाही मी नावानिशी नाही ओळखत पण आमच्या गावातले सरपंच म्हणून ते माझ्या घरी आले आणि मला बोलायला लागले मॅडम तुमच्याबरोबर कोणीतरी साहेब बोलत आहे. म्हटलं कोण साहेब? माहीत नाही पण ठाण्याचे साहेब आहेत प्रणव पाटील म्हणून आहे. मग मी बोलायला लागले. मग मी फोनवर बोलले तेव्हा सांगितलं का मॅडम तुमचं आम्ही बातमी बघितली पेपरमध्ये तुमची बातमी आम्ही वाचली ऐकली तर आम्हाला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. तर मी म्हटलं या तुम्हाला कधी यायचं आहे तर येऊ म्हणे आम्ही. मग ते सप्टेंबर महिन्यामध्ये मला भेटायला आले. जेव्हा भेटायला आले तेव्हा मी अगदी माझा वर्ग चालू होता साधारणतः 15 मुलं असतील 10 ते 15 मुलं होती आणि माझं शिकवणं चालू होते आणि शिकवणं चालू असतानाच ते आले प्रणव पाटील आणि त्यांची ते सगळी मुलं वगैरे आली. मी म्हटलं ही मुलंच आहे. मी एक असं इमॅजिन केलेलं की ही संस्था आहे म्हटल्यावर 50-55 वयाची कोणीतरी अशी मोठी माणसं असती आणि ती मला भेटायला येणार आहे. मग मी त्यांना सांगितलं बसा आणि त्यांनी मग आमचं बोलणं झालं. ते मुलांना भेटले त्यांना आवडलं आणि मला खूप सारे नेते भेटून गेले भरपूर इंटरव्ह्यूवाले भेटून गेले बातमीपत्रवाले वृत्तपत्रवाले सगळे येऊन गेले. आपण द पेपर रिव्होल्यूशन फाउंडेशननी माझी दखल घेतली आणि माझ्या मुलांची दखल घेतली
आणि म्हणजे मुलांना आज काय ते मदत करतायत, फी भरतायत. नंतर कपडे म्हणा किंवा शाळेची फी म्हणा किंवा सह्या नियोजन म्हणा, आमचं वह्या, पुस्तकं, शैक्षणिक साहित्य वाटप असं त्यांच्या देणगीदारांकडून आमच्या शाळेपर्यंत पोहोचवतात आणि असं कनेक्शन आजपर्यंत आमचं म्हणजे जवळ आता 4 वर्ष पूर्ण झाले या गोष्टीला. 4 वर्ष पूर्ण झाले आणि आजपर्यंत आम्ही सक्सेस आहोत. थँक्यू नाही. एका साध्या रद्दीतून शिक्षणाचा दिवा उजळणारे द पेपर रिव्हॉल्युशन फाउंडेशन यांचं काम खरंच दैदिप्यमान आहे. मंडळी, समाजकार्य करण्यासाठी एखादं मोठंच कार्य करायला हवं असं काही नसतं, तर आपली मनातली इच्छा, तीव्र इच्छा आणि जिद्द असायला पाहिजे. हे द पेपर रिव्हॉल्युशन फाउंडेशनने आपल्याला सिद्ध करून दाखवला. तर ह्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी, मदतीचा हात पुढे करण्यासाठी आम्ही संपर्क डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तर ते बघा आणि त्यांना मदतीचा हात पुढे करा. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या मुलाखतीत नक्की भेटू. धन्यवाद.